नमस्ते. मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. दिशा सलियान हिच्या मृत्यूचं गूढ आणि तिच्या मृत्यूचं राजकीय भांडवल हा विषय काही गेले 5 वर्ष थांबलेला नाही आहे. या विषयावरती अनेक रोज नवीन ट्विस्ट येत आहेत, नवीन याचिका दाखल होत आहेत. याच्यामध्ये मुंबईतील पत्रकार म्हणा किंवा मुंबईतील अनेक वकील यांच्याकडे म्हणे काहीतरी फार मोठं गुपित आहेत आणि या गुपितामुळे या प्रकरणावर रोज नवा ट्विस्ट मिळत आहे असं देखील बोललं जात आहे. आता या प्रकरणामध्ये नव्याने जी चर्चा सुरू झालेली आहे ती म्हणजे आदित्य ठाकरे, परमवीर सिंग, सचिन वाझे या मंडळींनी दिशा सलियान हिचं जे मृत्यू प्रकरण आहे तिची आत्महत्या नसून तिचा खून झालेला आहे, त्यामुळं या मंडळींवरती गुन्हे दाखल करावेत अशी याचिका तिच्या वडिलांनी केलेली आहे. सतीश सलियान हे दिशाचे वडील आहेत. आता मात्र हेच दिशाचे वडील आता अडचणीत आलेले आहेत. आता सगळ्यात पहिला जो मुद्दा आहे की सतीश सलियान यांनी जेव्हा दिशा सलियान हिच्या मृत्यूची किंवा आत्महत्येची चर्चा सुरू होती तेव्हा अनेक माध्यमे संशय व्यक्त करत होती की तिची आत्महत्या नसून तिचा खून झालेला आहे. तेव्हा मात्र सतीश सलियान हे वारंवार सांगत होते की तुम्ही माझ्या मुलीची बदनामी करू नका, तिच्यावर बलात्कार झालेला नाही आहे, तिची हत्या झालेली नाही आहे, त्यामुळं तिची आत्महत्या झालेली आहे हे मला माहिती आहे. ती मालाडमधल्या तिचा जो मित्र आहे रोहन राय याच्या फ्लॅटवरती गेलेली होती आणि त्या ठिकाणी ती 12व्या किंवा 14व्या मजल्यावर पडली, त्यामुळं तिचा मृत्यू झालेला आहे. आता या सतीश सलियान यांनी 2 वर्षानंतर पुन्हा यूटर्न घेऊन आदित्य ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी खळबळजनक मागणी केलेली आहे. आता सतीश सलियान यांच्यावर जेव्हा आक्षेप घेतला जातो की तुम्ही आता 2 वर्षानंतर का जागे झाले, तेव्हा त्यांचं उत्तर असं असतं की 2 वर्ष माझ्यावरती दबाव होता, त्यामुळं मी या प्रकरणाबाबत काही बोलू शकत नव्हतो. आता यापुरतं हे प्रकरण मर्यादित राहिलेलं नाही आहे, तर दिशा सलियानीचा मृत्यू मालाडमधल्या ज्या फ्लॅटमध्ये झाला तो फ्लॅट मालवणी पोलिसांच्या हद्दीमध्ये येत होता. त्या मालवणी पोलिसांचा एक क्लोजर रिपोर्ट आता मीडियामध्ये आलेला आहे. त्या रिपोर्टनुसार असं म्हटलेलं आहे की सतीश सलियान यांचेच म्हणजे दिशा सलियान हिच्या वडिलांचेच विवाहबाह्य संबंध होते. त्यांच्या कार्यालयातील एका महिलेवरती त्यांचे हे संबंध होते, तिच्यावरती ते भरपूर पैसे खर्च करत होते आणि हे सारे पैसे दिशा सलियान हिच्या उत्पन्नातनं खर्च होत होते. आता हे कुणी सांगितलेलं आहे तर दिशा सलियान हिचा जो प्रियकर होता रोहन राय याचाच कबुली जबाब मालवणी पोलिसांनी नोंदवलेला होता. त्यामुळं दिशा सलियान हिचा जो मृत्यू किंवा आत्महत्या झालेली आहे हे रोहन रायनं सांगितलेलं होतं. आता सलियान यांच्या विरोधात आरोप झाल्यामुळं साहजिकपणे त्यांचे जे वकील आहेत जे गेले 10-15 दिवस अतिशय आक्रमकपणे मीडियामध्ये बाजू मांडत आहेत, त्यांनी हा रोहन राय कसा खोटारडा आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या रोहन रायचं जी काही तफावत आहे त्याच्या निरनिराळ्या वक्तव्यांमधली ती त्यांनी दाखवून दिलेली आहे. त्यांचा जो सगळ्यात पहिला जो आक्षेप आहे की हा जो क्लोजर रिपोर्ट शिवसेना नेते सांगत आहेत किंवा मुंबई पोलीस सांगत आहेत, या क्लोजर रिपोर्टला कसलाही कायदेशीर आधार नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचा दावा असा आहे की हा क्लोजर रिपोर्ट न्यायालयामध्ये गेलेला नाही, म्हणजे जर पोलिसांनी तपास केलेला आहे तर मग तो क्लोजर रिपोर्ट ही जी आत्महत्या आहे त्याचा खून वगैरे काही नाही झालेला नाही, हा दावा करणारा क्लोजर रिपोर्टला एकतर न्यायालयामध्ये जाऊन मान्यता मिळवणं अपेक्षित होतं. त्यामुळे या क्लोजर रिपोर्टला तसा कोणताही अर्थ नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की हा जर क्लोजर रिपोर्ट आहे, हा क्लोजर रिपोर्ट राज्य सरकारनं स्वीकारलेला नाही, त्यामुळं तसा देखील या क्लोजर रिपोर्टला कोणताही अर्थ नाही. आणि हा क्लोजर रिपोर्ट मान्य नसल्यामुळेच सरकारनं पुन्हा यासाठी स्थापन केलेली होती. आता ती यासाठी जरी आता काही काम करत नसली तरी जर सरकारलाच क्लोजर रिपोर्ट मान्य नसल्यामुळे सरकारनं यासाठी स्थापन केलीच नसती. त्यामुळं हा जो रोहन रायचा जो दावा आहे की सतीश सलियान यांनाच दिशा सलियान वैतागलेली होती त्याच्यामध्ये कोणतंही तथ्य नसल्याचा म्हणणं ओझा यांनी मांडलेलं आहे. त्याच्या पुढे जाऊन त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा जो रोहन राय आहे हा रोहन राय आपली स्टेटमेंट वारंवार बदलत होता. म्हणजे पोलिसांसमोर त्याने स्टेटमेंट सतीश सलियान यांच्याबद्दल दिलेलं आहे. 2 वर्षे तो गप्प होता, म्हणजे दिशा सलियान
बरोबर त्याचं लग्न होणार होतं तिच्या मृत्यूविषयी तो कुठेही काही बोलला नाही, फक्त पोलिसांशी बोलला. दुसरी गोष्ट होती, जेव्हा जेव्हा त्याला सोशल मीडियामध्ये प्रश्न विचारले जात होते, तू गप्प का, तू गप्प का, तेव्हा त्याचं उत्तर असं होतं की मला वारंवार धमक्या मिळत होत्या, त्यामुळं मी गप्प होतो, असा दावा रोहन राय करत होता. त्यानंतर 2 वर्षानंतर एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मात्र त्याने चमत्कारिक दावा केल्याचं दिनेश ओझा यांचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की दिशा सलियान ही का एवढी इमोशनल झालेली होती, का सेन्सिटिव्ह झालेली होती आणि का ती डिप्रेशनमध्ये गेलेली होती. तर त्यानं अतिशय गमतीदार उदाहरण दिलेलं आहे. केरळमधल्या घटनेचं त्यानं उदाहरण दिलेलं त्या मुलाखतीमध्ये दिलेलं होतं. तुम्हाला आठवत असेल की केरळमध्ये एका हत्तीनीला, की जी हत्तीन तिच्या पोटामध्ये गर्भधारणा झालेली होती, त्या हत्तीनीला फटाके खायला दिलेले होते, म्हणजे त्या बॉम्ब होते आणि त्या बॉम्ब खाल्ल्यामुळं की त्याच्या आहारामध्ये ते गेल्यामुळं तिच्या पोटामध्येच त्या बॉम्बचा स्फोट झाला, फटाक्यांचा स्फोट झाला आणि त्याच्यामध्ये त्या हत्तीनीचा मृत्यू झाला, त्या बाळाचा देखील मृत्यू झाला. आणि या घटनेमुळे दिशा सलियान अस्वस्थ होती आणि ही अस्वस्थ असल्यामुळेच ती काही दिवस बरोबर वागत नव्हती, तिला डिप्रेशन आलेलं होतं, त्यामुळं तिनं आत्महत्या केली. हे दुसरं कारण त्यानं नंतर मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे. आता याच रोहन रायचा तिसरा किस्सा सतीश सलियान यांच्या वकिलाने सांगितलेला होता. त्यांचं म्हणणं असं आहे की ही मुलाखत त्यांनी एका चॅनलला दिलेली होती. ती मुलाखत आजही यूट्यूबवरती अवेलेबल आहे, उपलब्ध आहे. तर या मुलाखतीमध्ये असं म्हटलेलं होतं की दिशा सलियान हिला एक जाहिरात मिळालेली होती. तुम्हाला माहिती आहे दिशा सलियान ही अनेकांचं सेलिब्रिटी मॅनेजमेंट म्हणून काम पाहत होती, एका ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये काम पाहत होती आणि मग हे काम दिशा सलियानला मिळालेलं होतं. मग ही ॲडव्हर्टाईज कुठे शूट करायची असा जेव्हा मुद्दा उपस्थित झाला, तेव्हा दिशा सलियानीच्या घरी ही जाहिरातीचं शूट करण्याऐवजी मालाडमध्ये जो रोहन रायचा फ्लॅट आहे त्या फ्लॅटमध्येच आपण ही जाहिरात शूट करू आणि त्यासाठी आम्ही मालाडच्या फ्लॅटमध्ये म्हणजे रोहन रायच्याच फ्लॅटमध्ये गेलेलो होतो. अशा 3 विधानांमधली विसंगती दिनेश ओझा यांनी दाखवून दिलेली आहे. त्यामुळं खरं कोण बोलतोय, खोटं कोण बोलतंय याबद्दलचा जो अनेकांमध्ये जो गोंधळ आहे तो गोंधळ या ट्विस्टमुळं आणखीन वाढलेला आहे. आता या प्रकरणामध्ये ओझा यांचं म्हणणं असं आहे की आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध आधी गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि नंतर त्या प्रकरणाचा तपास झाला पाहिजे. आता याबाबत 2 एप्रिल रोजी उच्च न्यायालयामध्ये सुनावणी आहे. उच्च न्यायालय याच्यामध्ये काय भूमिका घेणार, काय बाजू मांडणार हे आपल्याला आता पाहावं लागणार आहे. त्यामुळं 2 एप्रिल ही महत्त्वाची तारीख ठरलेली आहे. पण आता तरी दिशा सलियान हिच्याच वडिलांकडे मालवणी पोलिसांनी रोख वळवलेला होता एवढं मात्र निश्चित. आता रोहन राय काय बोलला, त्याच्यामध्ये किती तथ्य आहे, हे खरं खोटं तपासानंतरच कळू शकेल आणि मुंबई उच्च न्यायालय याच्यामध्ये काय भूमिका घेईल हे देखील पाहणं आता आपल्याला पाहावं लागेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आदित्य ठाकरे यांना वारंवार हा प्रश्न विचारला जात आहे की दिशा सलियान यांना तुम्ही ओळखत होता का. दिशा सलियान हिचा मृत्यू जो 7 ते 8 जून 2020च्या रात्री झाला तेव्हा तुम्ही कुठे होता, या प्रश्नाला आदित्य ठाकरे काही थेटपणे उत्तर देत नाही आहेत. त्यांचं म्हणणं आहे न्यायालयामध्ये तुम्ही गेला आहात ना, मग आम्ही न्यायालयामध्येच बोलू. त्यामुळे या प्रकारचं गूढ या प्रकरणामधलं जे सत्य आहे ते आता उच्च न्यायालयाच्याच हाती आहे, ते कसं पुढं जाणार आहे. या प्रकरणामधले वारंवार नवीन ट्विस्ट मिळतच राहणार आहेत. त्यासाठी पाहत राहा लेट्स अप मराठी.